भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकसरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी मी नाशिक पुणे हायवेवरून चाललेलो आहे। मागच्या जसं आपण एक नाश्त्याचा पॉईंट एक्सप्लोर केला होता तसंच एक नाश्त्याचा पॉईंट आज देखील आपण एक्सप्लोर करतोय। छोटासा नाश्त्याचा पॉईंट आहे। जे लोक वडापाव आणि सँडविच चहासाठी ज्यांना फेमस आहेत ज्यांच्यासाठी, सो त्यांच्यासाठी हा छोटासा व्लॉग आहे। नाशिक पुण्यावरून मी चाललेलो होतो। सो एक छोटंसं हॉटेल आहे, स्नॅक्स सेंटर म्हणू शकतात। सो तिथे आल्यानंतर तिथला वडापाव खूप फेमस आहे। सो तिथला एक छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करतोय, जेणेकरून तुम्ही कधी या रस्त्याने जात असाल तर हा नक्की पॉईंट कुठे आणि कधीपर्यंत ओपन असतो हे सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। शेवटपर्यंत बघा आणि हा स्नॅक सेंटर कुठे ते जाणून घ्या। चलो, हे बघा हा नाशिक पुणे हायवे आणि इकडे पुण्याला जातो आपण आणि इकडे नाशिक साईडला। सो हा आळे फाट्याचा पॉईंट आहे आणि इथे आल्यानंतर इथे थोडंसं पुढे गेलं साधारण 2-4 किलोमीटर तर आळे फाट्याचा टोल नाका लागतो आपल्याला। सो त्याच्या आधीच हा ब्रिज आपल्याला लागतोय आणि त्याच्या एकदम हायवेला टच असं हे हॉटेल गणेश, छोटंसं हॉटेल आहे नाश्ता पॉईंटसाठी। सो वडापाव इथले फेमस आहे। सो सायंकाळी इथे अक्षरशः रांग लागते असं म्हणू शकतो आपण। कंटिन्युअसली तो आचारी कंटिन्युअसली वडे काढत असतो। आता दुपार आहे त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही, परंतु तरी देखील थोड्याफार प्रमाणात एक दोन चालूच आहे। त्याचं दुसरं एक सेक्शन आहे त्या साईडला, जर तुम्हाला झूम करून दाखवतो तिकडे पण लोक बसलेले आहेत बघा, तो चालू आहे। असं नाही आहे की नाहीच, पण सायंकाळी जरा जास्तच प्रमाणात गर्दी असते। सो नक्कीच इथून जर जात असाल तर मी सांगेल या हॉटेल गणेशचे वडापाव नक्कीच एकदा टेस्ट करा। हे सगळे जाणार आहेत वडे, पार्सल असतील किंवा इथल्या ऑर्डर असतील। ही चटणी सो एक प्लेटमध्ये 2 वडापाव 30 रुपये अशी त्याची प्राईस। हॉटेल गणेशचे वडापाव आपण बघतोय। आळे फाट्याचा जो मेन टोल नाका आहे त्याच्या आधी, म्हणजे जर नाशिक साईडला जात असाल तुम्ही तर त्या टोल नाक्याच्या आधीच तुम्हाला हॉटेल गणेश लागतं आहे। हे त्याचे गरमागरम वडे आणि ही जी चटणी आहे ही मस्त अशी टेस्ट आहे या चटणीला, त्याच्यावर सायंकाळी फुल अशी गर्दी या ठिकाणी होते।